स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय सातारला. म्हणजे सातारला जायचं कारण असं की आपलं जायचं आज मिलिटरी कॅन्टीनमध्ये. ते साताऱ्यामध्येच आहे. तर दाखवतो तुम्हाला सगळं कसं काय होतंय ते. संपूर्ण व्लॉग शेवटपर्यंत पहा. चला, आपली राईड आता सुरू झालेली आहे. म्हणजे मी राहायला खंडाळमध्ये आहे. आमच्या इथनं सातारा बघायला गेलं तर 50 किलोमीटर पडतो. 50 किलोमीटर पडतो म्हणल्यावर सगळा तसा हायवेज आहे, तसा काही विषय नाही जायला. त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर आपण हायवेला पोचलोय. हा तसा एशियन हायवे. एशियन हायवेला आपण आता थेट खंबाटकी घाटातनं जाणार आहे. खंबाटकी घाटातनं तसंच पुढं सातारा. विशेष म्हणजे काय, सकाळ सकाळ अशी राईड आणि आपली हंटर आणि मॉर्निंगचा व्ह्यू एक नंबर. बरेच दिवस मला राईडला जायचं होतं पण ते शक्य झालं नाही. पण काल पप्पा असेच म्हणले की तू आपल्या मिलिटरी कॅन्टीनला जाऊन ये. त्यामुळं म्हणलं जातोच, आता जाऊनच येतो सातारला. सातारा तसं आपल्या इथनं 50 किलोमीटर पडतंय. बघा आता आपल्याला घाट लागेल, खंडाळ्यातला घाट, खंबाटकी घाट. तुम्हाला माहितच असेल खंबाटकी घाट. तो बघा खंबाटकी घाट. तर ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा आपले हंटर व्ह्यू. हा तुम्ही मॉर्निंगचा नजारा बघा, फक्त व्ह्यू बघा. आपली गाडी स्वतःची आणि अशी राईड धुक्यात. खंबाटकी घाट एकदम धुक्यात हरवलाय. पाहू शकता सगळं दुःखच दुःख आहे. खंबाटकी घाट एकदम हिरवागार असा खंबाटकी घाट. आम्ही तर सारखं जातो त्यामुळे काय आम्हाला हे घाट नवीन नाही. म्हणजे जाऊन जाऊन एकदम पाठ झालेला असा घाटी. तर पा नुसती वळण घाट. म्हणजे एवढा काय डेंजर नाही तसा घाट हा. पण आम्हाला सवय झाली त्यामुळं काय वाटत नाही. जर एखादा नवीन आला ना तर काय नुसती वळण बघा. घंटा येत नाही, एकदम खतरनाक. त्यातनं गाडी काढणं म्हणजे आता घाटात आपण मध्ये भागी आलोय. चला, घाट तर काय संपाय आलाय, थोडंच राहिलंय नॉर्मल. ट्रॅफिकला पार करत करत घाट आता उतरत चाललोय आपण घाटाला. बघा सातारा 39 आहे अजून. सातारा 39. काय आता सातारा आपला गरज आहे. सातारा जायला असं काय वाटत नाही, म्हणजे वेगळं काय वाटतच नाही. सारखं जाऊन जाऊन अशी सवय झाली ना, म्हणजे 50 किलोमीटर असं छाटछुटच वाटतं, एकदम छाटछुट. असं आपल्याकडे हायवे एशियन हायवे, त्यामुळे कसं विषय नाही. ऑस्करवाडी एशियन हायवे असल्यामुळे काय विषय नसतो. रस्त्याचा एकदम 5व्या गेअरमध्ये ना 100 बिंबर क्रॉस करते गाडी एकदम आरामात. थोड्या दिवसात आपल्याला मालवण ट्रिप मारायची. त्यामुळं युट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. मस्त तुम्हाला कंटेंट द्यायचं. आता काय होईना झाले नियोजन, पण
हो पुढच्या आठवड्यात नक्कीच मालवण गणपतीपुळे. कशी लोकांची गर्दी कमी झाली बहुतेक आता या 1-2 तारखेमुळे. आता हायवेला पण कोण काय दिसणार झालं, सगळे आपापल्या कामाला गेले. चला ब्लॉग कंटिन्यू करा. बघा कसं बसलंय पोरग, कसं बसलंय बघा. भाजी विकते, शेतकरी कष्टकरी भाजी विकाय चालले बहुतेक. बघा आपल्या व्हिडिओ, त्याला काय व्हिडिओ रेकॉर्ड झालाय तो बघून. तर 5 रोड मध्ये पोहोचले आपण. आता आपल्याला आणवाडीचा टोल नाका माहित असेल तुम्हाला. आणवाडीचा टोल नाका, आणवाडीचा टोल नाक्यापासून काय 10-15 किलोमीटर लांब आहे आपलं डेस्टिनेशन. मस्त मी गाडी नुसतं हंटर पळते 100 वर एकदम 100. 5वा हेर आणि 100. मोकळा रोड असल्यामुळे ना कसं आहे, गाड्या नसल्यामुळे पाळवाय काय हे नाही, पण सेफ्टी फर्स्ट. त्यामुळे तुम्ही रायडिंग गिअर्स घाला, ग्लोव्स घाला, असे ग्लोव्स, हेल्मेट घाला. हेल्मेट चांगलं हेल्मेट घाला, म्हणजे रॉड सर्टिफाईड असो, ISI सर्टिफाईड असो, पण हेल्मेट तर इज मस्ट. हेल्मेट इज मस्ट. सो सेफ्टी इज फर्स्ट. वेअर युअर हेल्मेट्स अँड ग्लोव्स अँड रायडिंग गिअर्स. सो आता काय आलं आपण इथं. टोल नाका थोडाच राहिला, एकदम अगदी 5-10 मिनिटं एवढं राहिलं. तर आता टोल नाका आलाय, म्हणजे सातारला जायला हा एकमेव टोल नाका आहे, आणवाडी टोल नाका. बघा हो जायचं टोल नाका यायचं अजून. आणवाडी टोल नाक्याला येऊन बरेच दिवस झाले. आपल्याला टेन्शन नसतंय की 2 व्हीलर आणायची, मस्तपैकी साईडनं घालायची, नो टोल आणि नो काहीच. चांगलाच टोल आहे पण आणवाडी टोल नाका, म्हणजे टोल एकदम जबरदस्त बसतो. 250 काहीतरी टोल. बघा आपल्याला काय टेन्शन नाही का. मन साईडनं पतली गली से निकल गए, ते कसं आहे तसा विषय इथं. एकदम आपले हंटर पतली गली से निकल गए. तर आता फक्त आपलं डेस्टिनेशन आहे 15 किलोमीटर राहिलं असेल. 15 किलोमीटर गेलं की येईल आता सातारा. तर तुम्ही ब्लॉग शेवट पर्यंत बघा. आणि अजून ब्लॉग इथं एंड झालेलं नाही. आपल्याला मिलिटरी कॅन्टीन बघायचंय. तुम्हाला पण दाखवतो की काय काय असतं नक्की मिलिटरी कॅन्टीन मध्ये, कशा प्रकारे खरेदी करतात वस्तू वगैरे. ठीक आहे, शेवटपर्यंत ब्लॉग पहा. बघा शैक्षणिक सहल जायला शाळेचे दिवस आठवलं. आपले पण या डिसेंबर-जानेवारी मध्ये सहल बिल असायच्या. मजा यायची पण सगळ्यांबर जाणं एकदम नाही का, मस्तपैकी एन्जॉय करणं. कुठली आहे का जिल्हा परिषद शाळा मल्हारवाड. हा पोरं आहेत. आपण बघू जरा रिएक्शन्स बघू आता सध्या. नुसते पोरांना लहानपणी पण आपण असं बसमध्ये बसलं ना की असं वाटायचं रायडर. वा वा पोरं चकळायची, तशी ही पोर चकळतात. वा नुसते हसतात. खरंच असं बरं वाटतं मनाला. असं फिलिंगच वेगळी असते ती नाही का. म्हणजे लोक किंवा बारकी पोर अशी अप्रिशिएट करतात. पेंट वाटतो एकदम. असं वाटतं अजून ते करत राहावं. बघ अजून कसे बघतात पोर.
एकदम बघत बसल्यात. चला चला. हे बघ हा काय प्रकार आहे. JCB सगळे भरून बसलेत. कर्नाटक वाला आहे बहुत. नुसता गाडी पळवायची सुस्ती. डीमार्ट जवळ आलोय बहुतेक आपण, सातारच्या डीमार्ट जवळ. रिएक्शन व्हिडिओसाठी मी इथं थांबलोय. ओक्समिथ बा कशी बघतात. नो भावनच ती बघायला असल्यात. शैक्षणिक सहल जिल्हा परिषद शाळा मल्हार. तुम्ही पाहू शकता ही सहल चालली. सहल एक नंबर चालली नसते. पोरं बघत असतात पोरं आपल्याकडे. त्यामुळं हे आता ब्लॉग मध्ये आहे आपल्या ब्लॉग मध्ये. नवीन ब्लॉग आहे आपला. तर कसं वाटलं आपला ब्लॉग. असाच ब्लॉग बघत राहा. नेक्स्ट ब्लॉग लवकरच अपलोड होणार आहे. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.